असं मी त्या ठिकाणी बोललो होतो. पुढची बातमी. सध्या भैयांना मराठी शिकवायचं चाललंय, मात्र भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैया दिसतील अशा शब्दात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची फिरकी घेतली. पुण्यातील वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरेंच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलंय. राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय परिवहन खात्याने नुकताच घेतला. या निर्णयावरून राज ठाकरेंनी परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांना चिमटा काढला. मनसेनेही परिवहन खात्याच्या निर्णयाला आधीच पाठिंबा दिला. चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं विकवायचं. मराठी शिकवायचं उद्या पत्रकारिता देतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल? आणि उत्तम शिकले, तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत, वरुणराज भिडे पुरस्कार घेताना कसं वाटेल मला जरा सांगा. त्यांची राज्य नाही सुधारली याच्याबद्दल कोण बोलत नाही. त्यांच्या राज्यकर्त्यांना हे कोणी प्रश्न विचारत नाहीत. प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला येऊन महाराष्ट्रातच तुम्हाला धमकी दिली जाणार आणि त्याच्यावरती आमचे राज्यकर्ते हे हात चोळत बसणार. कोणाच्या दबावाखाली? अकोले नावाचं एक गाव होतं आपल्या नगरला. तिथे रात्री माझी सभा होती. त्यावेळेला ते आचारसंहिता वगैरे झंझट लागलं नव्हतं आणि थंडीचे दिवस होते, भयंकर थंडी होती. आणि ते असं अकोले गाव असं वरती आहे आणि इतकी थंडी होती, मला कल्पना नव्हती इतकी थंडी असेल. मी तिथे वरती गेलो तर तिकडे आमचे सगळे लोक सगळे कानटोप्या बिनटोप्या घालून स्टेजवरती बसलेले, समोर जी काय लोक होती प्रेक्षक सगळे ते सगळे घोंगड्या बिंगड्या घेऊन असे एवढे दिसत होते. मला प्रतिभाताई पाटील दिसायचे ना, त्या अख्ख्या झाकलेल्या असायच्या सगळ्या. मला काहीतरी त्या कबूतर वगैरे काढतील असंच वाटायचं. आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर.